नमस्कार. मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत. परवा वाचनात आलं की स्थूल जाड्या लोकांच्या संख्येमध्ये भारताचं स्थान जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणि ते पहिल्या क्रमांकावर यायला सुद्धा वेळ लागणार नाही अशी याची एकंदर परिस्थिती आहे. अन्नात संभवो देहा, जे आपण अन्न खातो त्यापासून आपण लठ्ठ व्हायचं की बारीक व्हायचं हे सगळं आपल्या आहारावर आणि विहारावर अवलंबून असतं. आता आहार म्हणजे आपण जे अन्न खातो ते, आणि विहार म्हणजे त्याला जे खाल्लेलं अन्न असेल ते पचवण्यासाठी केलेले व्यायाम किंवा काम. तर आहार आणि विहार आता याच्यासाठी विनोबाजींनी उपयोजित श्रम असा एक मांडलेला होता सिद्धांत की काम करायचं ते कसं करायचं, उगाच फेऱ्याने घालायचं. आता उदाहरणार्थ आपल्याला चालायचं तर आपण एखादं काम काढायचं आणि चालत चालत मार्केटपर्यंत जायचं, तिथे खरेदी करायची आणि चालत घरी यायचं. आता सामान्य असेल म्हणजे वेट लिफ्टिंग पण आपलं होऊच शकतं त्याच्यात. तर आता हे बोलायचं कारण असं की आपली जीवनशैली आपण पूर्णतया बदललेली आहे. जुन्या निसर्गस्नेही जीवनशैलीपासून आपण खूप लांब बदलतो. काही नाही लोक म्हणजे आपण म्हणतो की ब्राह्मण मुहूर्तावर उठावं. ब्राह्मण मुहूर्त सोडा, लोक 8 वाजेपर्यंत सुद्धा काही वेळा उठत नाही. वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर तर अजूनच. आणि मग सकाळी उशिरा उठल्यामुळे रात्री जागरण, रात्री उशिरा झोपणं, जेवायच्या वेळा नक्की नाहीत, त्यामुळे संबंध. आणि मग जेव्हा भूक लागेल तेव्हा खातो आपण. असं आताची नव्या पिढीचं किंवा नव्या काळाचं आपण म्हणूया, त्यांना सांगायला जाऊन पण काही पटणार नाही कोणाला. काही लोकांना मी मैत्रीमध्ये सांगते की तुम्ही जेवणाच्या वेळा फिक्स करा, नक्की करा की या वेळेला सकाळी 8 साडेआठ वाजता नाश्ता करायचा, दुपारी 12:30 जेवायचं, संध्याकाळी. पण त्यांना ते पटत नाही. ते मला खूप बोल लावतात आणि मला म्हणतात तुम्हाला माहिती नाही तुमचा काळ वेगळा होता, आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, आता असं नाही करता येणार आम्हाला, घड्याळाप्रमाणे तुमचं ठीक होतं हो. पण म्हटलं अहो आम्ही पण नोकऱ्या केल्या, चांगल्या भरपूर केल्या, लांब जाऊन गाडीतनं रोज प्रवास करून नोकऱ्या केल्या आमच्या पिढ्याने पहिल्या. पण ही गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे सगळी जीवनशैली बदलली आणि ते लोक त्याच्यासाठी कारण देत आहेत. ती कारणं मात्र अजिबात पटणारी नाही. आपण कुठे कुठे बदललो, संबंध दिनचर्या आपली बदललेली. सकाळी उशिरा उठणं, त्यानंतर मग सगळं इतकं आरामशीर. तसं म्हटलं ना आता जागोजागी कोपऱ्या कोपऱ्यावर जिम आहेत. आता चालायला जाणारी माणसं भरपूर आहेत. भराभर कानात वॉकमन नाही हो, ते म्युझिक ऐकण्यासाठी असतं ते टाकतात इयरफोन्स आणि भराभर चालत असतात. ते सगळं मी बघते. व्यायामशाळेत लोक जातात, योगाच्या क्लासला जातात, खेळायला जातात. पण तरीही स्थूल लोकांची संख्या इतकी का वाढली, विचार करण्यासारखी गोष्ट. त्याचं कारण स्वयंपाकघरापासून सुद्धा आताची पिढी बरीच दूर गेली. मी एकाच्याकडे गेले होते मध्यंतरी. थोड्याशा गप्पा झाल्यानंतर घरातली सून आली. तिला वाटतं सासूची मैत्रीण आली किंवा ओळखीची आपण काहीतरी देऊया. तिने मला विचारलं तुम्ही काय खाणार. तर म्हटलं तू करशील ते, मला सगळं आवडतं. तर ती म्हणाली मी करत नाही, हातात मोबाईल होता, मला कळायला पाहिजे होतं की त्यात ऑर्डर करेल. तर ती म्हणाली नाही करत नाही मी काम करते, ऑर्डर करते. तर तिला मी म्हटलं की नाही मग ठीक आहे, मी काही खात नाही बाहेरचं. मी स्पष्ट सांगितलं मी काही खात नाही तसं बाहेरचं, माझं पोट माझा परवानगी नाही आहे मला. आता यावेळी डॉक्टरांचा आधार घ्यायचा आपण, आणि मी सांगितलं मला डॉक्टरांची परवानगी नाही बाहेरचं खायला, त्यामुळे मी बाहेरचं काही खाणार नाही, मी चहा घेईन. तर माझी मैत्रीण म्हणाली तुझ्या कामाला मी चहा करते. मग चहा आणि म्हटलं बिस्किट, 3 बिस्किट वगैरे दिली मला आम्ही चहा. ती म्हणाली की मग माझी मैत्रीण मला म्हणाली हे रोजचं असं आहे. अगं एक दिवस आता पोळ्या, मी म्हटलं मी पोळ्या खाते, ते तिला मान्य नाही. पोळ्याला बाई ठेवली आहे. ती बाई आली नाही की यांचं इतकं टेन्शन येतं आहे ना, सगळीकडे कोणाकोणी चालू होते, पोळ्या मागून देतात. अरे का, घरात माणसं येईल 4-5, 5च्या बरोबर मुळीच नसतं. त्या माणसांसाठी 10 पोळ्या नाही आपल्याला करता येईल. स्वयंपाकघरापासून आपण खूप दूर गेलो, हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण. अनेक मुली मला माहितीतल्या आहेत माझ्या की त्यांना स्वयंपाकच येत नाही करतात. असं कसं, मुली नाही, माझ्या मुलाला स्वयंपाक येतो, माझ्या दोन्ही भावांना येतो, माझ्या यजमानांना येत होता आणि माझ्या वडिलांना स्वयंपाक येतो. त्याची कारणं थोडीशी वेगळी. माझ्या मुलाला येतो ते कारण वेगळं आहे, माझ्या भावांना येतो ते कारण वेगळं. कारण पूर्वीच्या काळी पाळीच्या वेळी बाजूला बसायची पद्धत होती, त्यामुळे घरातल्या पुरुषांनी स्वयंपाक करावा.
आणखी एक गोष्ट अशी होती की जे मला नेहमी जाणवते. अशीच मी एका ठिकाणी गेले होते आणि 12:30 वगैरे वाजले. मला मग काही दिसते ना घरामध्ये की स्वयंपाकाची आपली असते ना साधारण मुलं बिल आता शाळेत नाही, स्वयंपाक गरम करूया हे करूया काहीतरी असतं आपली चटपटीतपणा चालू असतो. तर काही दिसे ना, मग मी म्हटलं स्वयंपाक हा तयार आहे का? तर ती म्हणाली हां तयार आहे. बाई एकदाच येते ना काल काल संध्याकाळी येते आमची बाई आणि आम्ही मग काल रात्रीचं तुम्ही आत्ता जेवणार का? तर ती म्हणाली हो फ्रीजमध्ये असतो आणि आम्ही दुपारी जेवतो. म्हणजे इतकं सहजपणाने तिने मला सांगितलं घरातल्या बाईने की आम्ही रोज काल रात्री केलेलं आज सकाळी जेवतो. जसं माणसं दिवसा केलेलं रात्री जेवत नाहीत का? तर म्हटलं हां बिनतोड आहे, याच्यावर काही माझ्याकडे प्रतिवाद नाही. तर असं एक चाललेलं. तर याच्या मागे काय होतं की घरामध्ये नैवेद्य होता. आपण धर्म पण धर्म म्हणण्यापेक्षा आपण प्रथा आणि परंपरा संस्कृती याच्यापासून पण दूर जातो. हे पण एक त्याचं कारण आहे मला दिसलं की आता नैवेद्य आमच्या घरी रोज माझ्या घरी नैवेद्य असतो देवाला. आता देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर मला स्वयंपाक भले गोडवरण भात असेल तरी भात असेल पण तो तरी मला करावाच लागेल ना ताजा. त्यामुळे माझ्या घरातल्या लोकांना ताजं जेवण. तर हा तो प्रकारच नाही आहे की देवाला जेवणाचा नैवेद्य कुठल्याच बऱ्याच घरी मी माहितीच मला बरं आहे त्यांच्याकडे देवाला नैवेद्यच नसतो. सणावाराला देवाला नैवेद्य दाखवतात. पण आम्ही दाखवतो कारण माझ्या माहेरी 2 नैवेद्य वाढले. आता नाही करत ते लोक. आता ते पण खूप लांब गेले. जगाबरोबर त्यांना चालायला पाहिजे ना. त्यामुळे ते सुद्धा नैवेद्यापासून खूप लांब गेले. तर ती 2 पानं केळीच्या छोटे छोटे तुकडे असायचे. त्या पानावर नैवेद्य वाढलेला असायचा. आणि एका ठिकाणी म्हणायचं भवानी शंकर शीतळा देवी, महाविष्णू तुळसा देवी आणि सर्व देवांना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून तो नैवेद्य दाखवायचा देवाला आणि ती पानं नेऊन पाठीमागे ठेवून द्यायची. ती काळे वेळे खातात. तर हा नैवेद्य झाला. वैश्वदेव वडील असले तर वैश्वदेव घरात राहायचा. त्या वैश्वदेवाचा वास माझ्या आजही नाकात आहे. कुंड कुंड छोटंसं कुंड असतं तांब्याचं वगैरे त्याच्यामध्ये वैश्वदेव वडील माझे करत असत आणि भाताच्या आहुती द्यायच्या त्याचे मंत्र असतात. तर हे सगळं होत असल्या कारणाने तो एक मनावर संस्कार झाला की ताजा स्वयंपाक अन्न आणि अन्नपूर्णा. आपण स्वयंपाक नुसता स्वयंपाक खाणं की नाही जाणीजे यज्ञ करणं आपण त्याला नाही दिलेलं आहे. त्या अशी ओळ आहे ना आपली. तर अन्नपूर्णा देवी तिची आराधना म्हणजे स्वयंपाक. घरातल्या स्त्रीने असेल पुरुषांनी असेल स्वयंपाक करायला हवा. अनेक हॉटेलांमध्ये शेफ पुरुष असतात. मग आपल्या घरातल्या पुरुषांनी केला तर आपल्याला कमीपणा का वाटावं? आपण सांगावं नव्हतं ना की आज तू आमटी कर. मी माझ्या यजमानांना सांगत असे कारण ते अतिशय उत्तम आमटी करायचे. म्हणून कधी कधी त्यांना सांगच्यावर तुम्ही आज आमटी करा आणि ते पण अगदी आनंदाने करायचे कारण मी त्यांना आवर्जून सांगत असते. तर हे आपण केलं पाहिजे की आपल्या घरातल्या सगळ्या बरोबर आणि एकदा आपण ठरवलं प्रत्येक होतं सकाळची ऑर्डर पोहे शिरा उपमा थालीपीठ असं कुणाला नको ते बोलते पण सगळ्यांना बाहेरनं ऑर्डर करायचं. ती जाडी माणसं पाहिजे ना की मला तो बर्गर आठवतो बर्गर. पण बाहेर बर्गर मिळतो का असा जाड जीव पाववाला. तेही माणसं म्हणजे ना ते बर्गर आणि चीज आणि पिझे आणि असं खाऊन खाऊन किती त्याच्यामध्ये अनहेल्दी ज्याला म्हणून अनारोग्यकारक गोष्टी असतात त्या तुमचं वजन वाढवतात. चीज म्हणजे किती खायचं? चीज तर पूर्वी नव्हतंच. घरात घरगुती लोणी असायचं ते सुद्धा हवं तेवढं नाही. थोडंसं तूप असेल अन्नशुद्धी तुपाला अन्नशुद्धी म्हणायचं. गोडवरण आपलं जर आहाराचं आपण ताट पाहिलं तर बघा साधं अगदी सात्विक जेवणाचं ताट घेऊ आपण. एक भाजी पोळी पूर्वी आमच्याकडे पोळी म्हणतात भात होता वरण भात किंवा आमटी त्यानंतर भात लिंबू असायचा बाजूला कोशिंबीर. आता त्यासारखे तुकडे नाही आळशीपणा. काकडीच्या फोडी काढल्या आहेत बिटाच्या फोडी काढल्या तुकडे काढल्या स्लाईस असं नाही. रेग्युलर खमंग काकडीची कोशिंबीर त्याची कोशिंबीर बीट असलं तर बीटात बीट नव्हतं त्या काही भात बीट असलं तर याची कोशिंबीर टोमॅटो कोशिंबीर आणि अशा प्रकारे तो देवाचा नैवेद्य झालाच पाहिजे रोज. आता मी ज्या आता उल्लेख केला त्यांच्या घरी नैवेद्यच नाही. अनेकांकडे नैवेद्य नाही. त्यामुळे ताजं स्वयंपाक नाही रात्रीचं संपवणं. रात्री काय होतं उशिरा जेवतात. उशिरा जेवायला एवढी भूक नाही आणि मग संध्याकाळच्या वेळी भूक लागलेली असते. मग खाल्लेलं असतं मग पुन्हा पोट भरलेलं असतं मग ते जेवणातलं उरतं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा शिळं ते खायचं असतं. तर सकाळी नाश्ता ताजा आवडून तो बाहेर मागवायचा किंवा घरी करायचा. काही लोक घरी करतात सुद्धा. सगळे करत हा सगळ्यांवर आरोप केलेला नाही. जे स्थूल माणसं आहे त्यांच्या घरी त्यांनी थोडंसं तपासून पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पुन्हा ते सगळं टाकावं नाही.
आहार पद्धती ही आपली आरोग्याशी निगडीत आहे. विहार, व्यायाम हे जे आपलं संस्कृतीमध्ये जे आपले आहे, सकाळी उठणं, लवकर अंघोळ करणं, नंतर सूर्यनमस्कार असतील. सूर्यनमस्कार घालत असताना शरीर अष्टांग व्यायाम होतो. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं. गॅलरीत उभं राहून का होईना 2 मिनिटं तुम्ही सूर्याशी उभे राहता, सूर्यासमोर उभे राहता, तुमच्या अंगावर सूर्याचे किरण पडतात. तर हे जे सगळं आहे, तर मला असं वाटलं की या स्थूल लोकांच्यामुळे थोडंसं पुन्हा एकदा मी आपले आपले आहार, आचार विचार, आपले सणवार हे सगळं आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा आपल्याला त्यामुळे लाभत असेल, आम्हाला लाभत होतं. आजही मी मानसिकदृष्ट्या अत्यंत आमची पिढी जी आहे ती बरीचशी पिढी अत्यंत शांत आणि स्वस्थ मनाने जगते आहे. त्याचं कारण ते आहे. आता बघा, फक्त शरीर वाढलं की ठीक आहे का जाडेपणा वाढला नाही, पण जाडेपणाबरोबर इतर आजार येतात. डायबिटीस येतो, ब्लड प्रेशर येतं, हार्ट अटॅकची भीती येते, कुणाला कॅन्सर होतात. तर एक नाही, मग ते शरीर हे आपलं आहे ते रोगांचं घर होतं. आणि आपण काय म्हणतो, देह देवाचे मंदिर. देवाचं मंदिर असं पोखरलेलं चालेल का आपल्याला रोगाने? त्यामुळे माणसाने विचार करायला, फक्त जिममध्ये जाऊ नये. नेहमी मी म्हणते, पैशाने औषधं मिळतात, पैशाने आरोग्य नाही मिळत. ठीक आहे, तुम्ही खूप आजारी पडलात, डॉक्टरांची मदत घ्यायला. आजारी असूनही जो औषध घेत नाही तो एक मूर्ख, असं समर्थांनी म्हटलं. मग ती औषधं कुठलीही घ्या, याची घ्या, आयुर्वेदाची घ्या, अँटीबायोटिकची घ्या, कुठलीही घ्या, जी त्या तुम्हाला उपयोगी पडते ती घ्या. पण ती औषधं घ्या. औषधांनी आजार बरा होतो, पण औषधाने आरोग्य फक्त मिळत नाही. त्यांचं कारण की हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता, तिथे ट्रीटमेंट घेऊ शकता, पण पुन्हा आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आणि मुख्य म्हणजे आहार आणि विहार या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागतं, असं एकंदर मला निरीक्षणांती दिसतं. या विषयावर मी खूप बोलणार आहे. मी काही सोप्या सोप्या भाज्या बिज्यासुद्धा सांगणार आहे की माझ्या घरातल्या माझ्या मैत्रिणी आहेत, गृहिणी आहेत, तरुण मुली आहेत, ज्या माझ्या सुनांसारख्या आहेत, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी कराव्या. सोप्या आहे. आम्ही घरी या भाज्या आणायचो, सोमवार ते शुक्रवार शनिवार, त्यावेळी निवडायच्या भाज्या नाही आहे, तर आपण चिरायच्या भाज्या नाही. या विषयात मी बोलेन की सोपं काय आहे. सोपे पदार्थ, घरचा डबा नेणं. पण आम्ही मिलिटरीकडे डबे नेले. घरचा डबा ही अगदी वेगळीच गोष्ट, ती सुद्धा बोलण्यासाठी. त्याच्या किती पदार्थ आम्ही नेत होतो हे सुद्धा बोलण्यासाठी, एकटीसाठी नाही, मित्रमैत्रिणींसाठी पण काही वेळेला नेलं जायचं. तर याच्याशिवाय बोलण्यासाठी खूप आहे. आणि जुनं ते खरं सांगू ना, ते जुनं ते सोनं आहे, ते आपण जपतच नाही आणि आपण मागे धावते कसलाच. तर मला असं वाटतं की मी बोलेन आणि तुम्हाला सगळ्यांना जे जुने आहे त्यांना पुन्हा एकदा पाठीमागे जावंसं वाटेल. हे चालू करूया, चालू करावंसं वाटेल कदाचित. आणि 1-2 लोकांनी जरी याचा विचार केला तरी मला असं वाटतं की बोलल्याचं सार्थक. पुढच्या वेळी पुन्हा भेटेल. सध्या तरी मी हाच विचार बोलायचं असं ठरवलं आहे, 1-2-3 भाग. आणि सोपं पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर मी साठवणीच्या आठवणी अशा काही आठवणी सांगितल्या होत्या. लोकांना आवडल्या. आपण कुठून कुठे येऊन पोचलो हे या निमित्ताने मी आढावा घेणार. निसर्गापासून आपण दूर आहे. विकासाचा एक भाग चाललाय, ते सरकार करतोय, योजना ज्या चालल्या आहेत ना, त्यातच म्हणजे त्याच्याविषयी काही बोलू नये, कारण जे आपल्या हातात नाही त्याविषयी आपण नाही बोलायचं. आपल्या हातात जे आहे ते आपण करू शकतो, ते तुम्ही सगळ्यांनी करू. मी तर करते, मी स्वतः हे सगळं फॉलो करते. माझ्या घरी येणारी माझी मित्रमंडळी त्याबद्दल मला धन्यवाद देतात की तुझ्या घरचं चांगलं असतं जेवण. तर हे सगळं कारण ते जुनं आहे, ते जुन्या पद्धतीने केलं. आणि अजूनही खरं सांगायचं तर मी अजूनही 30 किंवा 40 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आहार आणि विहार पद्धती अंगीकारलेली आहे आणि मी तीच ठेवली, बदलली नाही. त्याविषयी मी मुद्दाम सांगते की माझ्या घरून जे संस्कार माझ्या मनात एवढे घट्ट रुजलेले ते जात नाही. आणि डाटा वगैरे पण आणि अगदी हौशी लोकांचं पाहून, पण त्याच्यामध्ये फक्त डोसा, बाकी काही नाही. तर मी बोलेन स्वयंपाकाची की बोलण्यासारखं किती आहे. खाद्य हे पदार्थ आहेत, भाज्या, सोप्या भाज्या, कठीण भाज्या, आठवड्याच्या भाज्या, डब्यामध्ये काय द्यायचं, सणावाराला सोपे पदार्थ कसे करायचे, ऑइल फ्री ज्याला तुम्ही म्हणता ते बिन तेलाचे पदार्थ आपल्याकडे किती आहेत.
भात कसा करायचा, डायबिटीस आहे म्हणून भात सोडू नका, कसा भात करत होतो आपण पूर्वी, नुसत्या भातात जगणाऱ्या माणसाला कधी डायबिटीस नाही. हे सगळं मी बोलेन पुढल्या काही महिन्यांमध्ये. हे सगळं बोलायचा माझा विचार आहे. आणि मला खूप आशा आहे की दुसऱ्या नंबरवरच आपण थांबूया, आपण पहिल्या नंबरवर नको जाऊया, मागे येऊया. तिसरा, चौथा, पाचवा, 10वा नंबर असे आपण मागे मागे खाली जाऊया असं मला वाटतं. म्हणून मी आयुष्यात बोलले. आता मी थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटूया. धन्यवाद.